जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे अंजपचा अड्डा बिंजोडचा आणि नक्कीच पावसाळ्याचं वातावरण, पावसाला तर आलायच आता, तर मोठा असा अड्डा होणार आहे आज। कारण अड्ड्यामध्ये आज घोटचा, सर्जा, मथुर आणि बरेच असे मोठमोठे बैल आलेत, भोंगा पण आलाय, तर पब्लिक तर फुल झाले। तर आता चाललो मी अड्ड्यात, बघू कोणकोणते बैल आलेत अजून आणि कोणते कोणते शर्ती जमलेत। तर नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर जाऊ आपण अड्ड्यात बघू। तर शंभू 12-13 बघा आज आलाय, शेठ राऊत यांचा 12-13 शंभू। आणि इकडे बघा पाठीरागे नवीन खरेदी, काय कधी घेतलाय? 1-2 हप्ते झाले, 1-2 हप्ते झाले नवीन खरेदी आहे बघा शंभू। शर्यत जमले का? उसाडण्याला का? तर नक्कीच पल त्याचा चांगला आहे। शर्यत नाही जमली अजून। पायरा कोण आहे? पायरा मारी बाई पायरा आहे, छोटा मारी बघा कसा आराम करतोय। तर अखंड महाराष्ट्राचं कालीच चतुर्थ हिंद केसरी, महान भारत केसरी मथुर आज अंजप अड्ड्यामध्ये बघा, अंजप अड्ड्यामध्ये एंट्री झाली मथुर 1001। तर सध्याचे आता येवन जोडी सिकंदर आणि सम्राट, कर्जत केसरी सिकंदर आणि सम्राट बघा येवन जोडी आहे, नक्कीच अपराजित जोडी आहे। सोनू शेठ भोपतराव कडाव यांचा सिकंदर आणि तर उत्तम शेठ गवडी दवेले बादलापूर यांचा बघा घरचा साथ जालवा आणि रायना। तर मागच्या मैदानात गुलालाचे मानकरी होते, तर आज पुन्हा बिंजोड गार्जोण्यासाठी सज्ज आहेत रायना आणि जालवा। इकडे बघा आई एकविरा केसरी ओम आहे, फुल ॲग्रेसिव्ह आज अंजप मैदानात दाखल झालाय ओम। तर किरण शेठ शेलार यांचा फायर बघा, वाल्मीकरांचा किरण शेठ शेलार यांचा फायर। पंढर शेठ फडके यांचा दादा सरकार यांचा अर्जुन बघा आज अंजप मैदानात। आणि इकडे वजीर आहे कोली गोबरचा, इकडे बघा अर्जुन। कोण मी त्याने दाखवत बाईट दे थोडीशी, काय नियोजन आजचं सांगे। जास्त नाही आजचं नियोजन कोण आहे पाहिलं। नक्कीच बिंदोरचा बादशाह 916 वजीर आज अंजप मैदानात दाखल आणि त्याचे मालक पाठीराखे आपल्या समोर आहेत आणि मोहन शेठ, बापशेकर, सोहेल शेठ। तर काय आजचं नियोजन? विरुद्ध गाडी भालचा चंदर त्याला कुठला बैल आहे काही अंदाज नाही, जो काही निघेल आता गाडी जमली काढतोय। नक्कीच आपल्या वजीरची गाडी जमली हातात, मोठी अशी बिंजोरची प्रेक्षणीय लढत आहे। तर बघूच आपण कोण विजय होते आणि नक्कीच विजय झाल्यानंतर घेऊच एक मुलाखत। तर धन्यवाद, होईल शुभेच्छा असतील तुम्हाला, गुलाल होईल। अंजपचा मैदानात बघा घरचा मैदान सर्जा आहे, पुंडलिक मिनमिने अंजप यांचा सर्जा आज गुलाल झाला। तर कसा काय गुलाल झाला? कोण होता पायरा? पायरा बोर्लीकरांचा शहरा होता, सुंदर गाडी अशी झाली, कुटुंबीकरांची गाडी होती, समोरची गाडी कोटिंबेकरांची होती काय? कसं काय नियोजन झालं आज घरच्या मैदानात? नियोजन असं का, सूरजने सकाळीच कॉल केला मला का आपली गाडी पळवायची, तर बोललो चल पळू बोललो। तर मग गुलाल झाला, आपल्या घरचाच वासरू आहे आणि घरच्या वासराने गुलाल घेतले, खूप आनंद होतो। कसा वाटतोय मग? कसं म्हणजे बरं वाटतंय। वासराचं असं आहे का मोठा पायरा मागितला ना तर बोलतात का नाही बैल वासरू बाहेर गाडी काढी, पण वासरूची खासियत आहे कसला बैल असला ना तरी वासराला सरलं जाणार ते 100%। म्हणजे वासरू असं आहे का उजवीने आतून आणि डावीने आतून आणि उजवीतनं आतून बोलतो। तर कोणत्या साईडनं म्हणजे आणि कोण होता आज ड्रायव्हर वगैरे कोण होता? ड्रायव्हर स्वतः होते, म्हणजे स्वतःच ड्रायव्हर काय? तर नक्कीच बघा स्वतः ड्रायव्हर पण आहे, नवीनच ड्रायव्हर की करत। या सीझनमध्ये 18 गुलाल झाले, त्यातले 2 गुलाल पडले आमचे। नक्कीच म्हणजे खूप गुलालच आहे, म्हणजे आपला बघितलं तर अंजपच्याच मैदानात पळवता का दुसरीकडे पण कुठं? सगळीकडे आपल्या तर बोलतात का कंटिन्यू बैल गुलाल राहतो, काहीतरी आहे असं तसं, हे असं काही नाही। 100% बैल पळतो म्हणजे त्याच्यामुळे काहीतरी असेलच ना मेहनत, म्हणून बैल पळतो। हां, तर म्हणजे नावं ठेवली जातात का गुलाल एकदम होत चालला का, नावं ठेवली जातात का लिंबू हे ते, तर ते नसतं। तर नक्कीच 100% तसं काहीच नसतं, बैलाच्या पालावर आहे। तर आज मग याच्या पुढचं पावसाळ्याचं नियोजन कसं, आज नांगरा वगैरे धरणार घ्यायला? नाही, त्यांनी दात
हात लावले नाही अजून, त्यामुळे नांगराला नाही हाकललं. आपण पुढच्या वर्षी काय असेल ते पुढच्या वर्षी नांगरा वगैरे काय म्हणजे मित्रांनो गावठी बैलांचा ह्योच फायदा आहे. तर शर्यतीला पण कामं येतात आणि नांगराला पण. तर कसं काय याचा स्वभाव वगैरे कसा आहे बैलावर? बैल कसा ॲग्रेसिव्ह आहे, असं नवीन माणसाला मारतो काय त्या माणसानं काय नाही कधी. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सुट्टी मेकर आपले युवराज वखरे, तेव्हा सुट्टी मेकर नक्कीच सर्व सुट्टी मेकर मालक त्यांच्या रोहित सुट्टी मेकर कंटिन्यू आपल्या पाठी असतात. हां तर नक्कीच त्यांच्या पाठीशिवाय कायच म्हणजे त्यांच्या साथीशिवाय काय फायदाच नाही. मी बैल पुढे नेऊ शकत नाही. 100% म्हणून बैल प्रत्येक मैदान येतो. नक्कीच शुभेच्छा असतील. असाच गुलाल घेऊन देईल तुला. धन्यवाद. आज अंजप मैदानात लवकरच असा गुलाल झालाय. DSP करांचा सरपंच नखरे आणि तिकडे वारदाने नक्कीच 3 बैल आणल्यात आज आणि सरपंचाने आज गुलाल घातलाय मैदानामध्ये आल्या. तर बघा इकडे पाठीरागे नियोजन करतायत आपल्यासमोर. कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन सरपंच झाला पहिला गुलाल, आता हे दोघं राहिले. यांचा पायरा कोण आहे? यांचा घरचीच गाडी बनवली. घरचीच गाडी. आणि सरपंचाला कोण पायरा होता? सरपंचला विपुल केने चिंचपाडा यांचा राणा काय मस्त असं नियोजन झालं आणि गुलाल झाला. तर यांचा पण गुलाल होईल नक्कीच. गाडी जमेल आणि शुभेच्छा असतील. धन्यवाद. एकविरा केसरी कर्जत केसरी बघा बघीरा आज अंजप मैदानात. इकडे बघा एकटाच बांधला याला फुल ॲग्रेसिव्ह बघीरा. तर पिंपलोलीकरांचा मने भाई बघा आज अंजप बिंजोरचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज. इकडे बघा फुल ॲग्रेसिव्ह कशी माती उकलले मने भाई. अर्जुन 1001 राहुलभाई पाटील यांचा अर्जुन आणि डाकू चालला. मानिवलीकरांचा डाकू आणि अर्जुन. बघू आपण जाऊ सुट्टीकडे आता. आठीबा मस्त बनवले अंजपकरांनी. तर बघू आपण जाऊ खाली कोणती कोणती बैलांच्या शेती जमल्यात बघू नक्कीच. तर भुंगा आलाय मैदानात बा भुंगा. मिलिंद शेठ पाटील कोसगाव हंपणा यांचा भुंगा. आपले युट्यूबर रोहित शेठ जोगले आणि सुरतदादा दातीलकर आज अंजप मैदानात. कसा काय राहिला प्रवास इकडं? एकदम मजा आली. बघू आपण आज मोठे मोठे शर्ती जमल्यात. कोण आहे भुंगाला पाहिलं समजेल लवकरच. तर इकडे बघा आपण आलोय शर्यत लागले मोठी नक्कीच. आणि बाला इकडे बघा आपला सबस्क्रायबर आहे मित्र. कुठला आहे तू? आंबेशिवचा. तर कोणती कोणती बैलं बघली आज अड्ड्यात? मथुर बैला. तुला कोणता बैल आवडतो? महबूब काय? तर इकडे बघा बघू आपण महबूबची शर्यत नक्की. बघा सम्राट आणि सिकंदर 377 चालल्या शर्तीसाठी गाडी. तरी बघा येवन जोडी आले सैराट आणि भुंगा. तर नक्कीच मालकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त शर्यत आहे. इकडे बघा भुंगा आणि सैराट. आणि इकडे बघा आमचे MD शेठ आणि DD भाई बसलेत. नक्कीच शेंगा का आला. परफेक्ट नियोजन आणि कार्यक्रम शेंगा. हा बघा परफेक्ट नियोजन कार्यक्रम भुंगा आणि सैराटची शर्यत आहे. बघू आपण कोण आहे. इकडे बघा अर्जुन 4142. इकडे बघा घोटचा सर्जा अंजप मैदानात. तर घोटचा सर्जा अर्जुन असणार आहे आणि तिकडे भुंगा आणि सैराट. तर मोठी अशी प्रेक्षणीय बिंजोरची लढत आहे. बघू आपण कोण विजय होतो नक्कीच. प्रेक्षणीय बिंजोड आहे. घोटचा सर्जा आणि अर्जुन आणि सैराट आणि भुंगा आहे. तर नक्कीच आता बघू कोण विजयी होते. नक्कीच तुम्हाला दाखील आणि प्रेक्षणीय अशी लढत आहे. बघू कोण गुलाल होते. 100% आपल्याबरोबर आहे रोहिदास जोगले YT. नक्कीच त्याच्या भावाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू आपण शर्यत बघण्यासाठी बघा प्रेक्षक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्कीच ऐका कॉमेंट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रेक्षक बघा ही शर्यत बघण्यासाठी. सर्जा आणि अर्जुन विन झालेले आहे. चला बघू आपण. गोविंदा चालला बघा खाली. कसा धुरला उडतोय गुलालाचा. अर्जुन आणि गोटचा सर्जा. पब्लिक बैल बघा गोटचा सर्जा आणि अर्जुन. नक्कीच
प्रेक्षणीय बिंजोडचे मानकरी. आज मैदानाचे सरदार शेठ कांबळे यांच्या बड्डे निमित्त मैदान होता आणि नक्कीच आजच्या मैदानात 1 नंबरचा मानकरी झालाय भवानी. तर नक्की 1 नंबरचं पारितोषिक भेटलंय भवानीला. आज मोठी अशी बिंजोडची प्रेक्षणीय लढत झाली आणि गुलाल झाला.